बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची। लातूरमधील शेतकरी राम बिराजदार यांना त्यांची बैलजोडी परत मिळालेली आहे। सकाळपासून झी 24 तासने या प्रकरणाला सातत्याने वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने दखल घेत आवश्यक हालचाली सुरू केल्या आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये गोशाळेतून बैलजोडी शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आली। पेरणीच्या तोंडावर बैलजोडी परत मिळाल्याने राम बिराजदार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे। आपला प्रश्न सातत्याने मांडल्याबद्दल आणि न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवल्याबद्दल शेतकऱ्यांनी झी 24 तासचे आभार मानलेले आहेत। आपण बघतोय की बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना सुद्धा गोरक्षकांकडून त्रास दिला जातोय असा आरोप केला जातोय। मात्र या लातूरचे शेतकरी बिराजदार यांचा आवाज झी 24 तासने उचलला, प्रशासनापर्यंत पोहोचवला आणि त्यांना न्याय मिळालेला आहे। आणि त्याविषयी अधिक बोलण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी वैभव बालकुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, आपण बघतोय की राम बिराजदार यांना खरंच एक मोठा दिलासा मिळालेला आहे। शेतकऱ्याची बैलजोडी सुद्धा गो तस्करीच्या नावाखाली डांबून ठेवण्यात आली होती। गोरक्षकांनी खरंच आता याच्यावर संशोधन होण्याची गरज आहे। काय सांगाल या सगळ्याबद्दल? नक्कीच आपण पाहिलं तर हे राम बिराजदार जे शेतकरी आहेत ते एकदम गरीब शेतकरी आहेत। 3 एकर जमीन त्यांची आहे। बैल जोडी नसल्यामुळे ते आता पेरणीचा हंगाम सुरू असल्याने ते बैल खरेदीसाठी बीड जिल्ह्यामध्ये गेले होते। त्यांनी बैल खरेदी केली आणि ते गावाकडे येत असताना काही तरुणांनी त्यांना अडवलं आणि गोरक्षक आहोत म्हणून त्यांना तुम्ही कत्तलीसाठी बैल नेताय असं सांगून त्यांना जे आहे ते पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेले होते। त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याची बातमी जी आहे ते सातत्याने झी 24 तासने दाखवली आणि ते बैल हे कत्तलीसाठी नाही तर शेतीच्या मशागतीसाठी नेले जात होते हे सातत्याने दाखवल्यानंतर आता प्रशासन कुठेतरी जागा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आणि आता संबंधित जे शेतकरी आहेत राम बिराजदार यांना आता जे बैल आहेत त्यांचे जे वापस देण्यात आलेले आहेत आणि कुठेतरी झी 24 तासच्या या बातमीमुळे जे आहे ते आता दिलासा या शेतकऱ्यांना मिळालेला आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर हे गोरक्षक जे आहेत हे जे बैल अडवतात, शेतकऱ्यांचे बैल अडवतात, यांना कुठेतरी चाप लावावा असं सुद्धा शेतकऱ्याकडनं मागणी होत आहे। जे कत्तलीसाठी बैल जातात त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, पण विनाकारण शेतकऱ्यांना जे भुर्दंड बसतो याचा कुठेतरी जे आहे ते चाप बसला पाहिजे असे शेतकरी आहेत। त्यामुळे एकीकडे सरकारचं जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये या संदर्भातली नियमावली जी आहे ते आता जाहीर होणं गरजेचं आहे। कारण अनेक शेतकऱ्यांना जे आहे ते असे जे अतिउत्साही जे गोरक्षक आहेत त्याचा फटका जे आहे ते बसलेला आहे। त्यामुळे अधिवेशनामध्ये जे आहे ते योग्य ते पावलं उचलणं गरजेचं आहे। अगदी वैभव, त्यामुळे झी 24 तासनं या राम बिराजदार या शेतकऱ्यांची बाजू लावून धरली आणि त्यांना न्याय मिळालेला आहे। पेरणीच्या तोंडावर एक मोठा दिलासा मिळालेला आहे आणि या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। कत्तलखान्याला जाणारे बैल म्हणून ज्या पकडण्यात आले होते ते आता बैल जे आहे ते शेतकऱ्याच्या ताब्यात दिलं जाते। आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते कासार शिर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि या शेतकरी जे आहेत ते आता इथं आलेले आहेत। आणि आपण जर पाहायला गेलं तर आता पोलिसांनी ते बैल जे आहेत ते शेतकऱ्यांना आता देण्याचा निर्णय घेतलाय। काय सांगाल, तुमचे बैल आता तुम्हाला मिळाले? हे माझेच बैल आहेत, मी शेतकरी असून माझे बैल मला परत देत आहेत, परंतु माझ्यावर गुन्हा जे दाखल झाले त्यांनी ते परतफेड आपण करून घ्यावं। 20 तासनं जे तिच्यामुळे मला बैल मिळालेली। आपल्यासोबत पोलीस अधिकारी सुद्धा आहेत। काय सांगाल सर, काय गुन्हा नेमका दाखल झाला होता? दिनांक 5/6/2026 रोजी संध्याकाळी 9:30 वाजता गोरक्षक रवी डांगे यांनी डायल 112ला कॉल केला। त्या कॉलवर अवैध जनावरांची कत्तली करता वाहतूक होती, त्यामुळे आमचे पोलीस स्टेशन सदर ठिकाणी जाऊन जनावर आणली होती। त्या पोलीस स्टेशन कासार शिर्शी इथे 151-26 गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सदरचे जनावर हे शेतकऱ्याचे असल्याने निष्पन्न झाल्याने तसं शेतकऱ्याला नोटीस देऊन आणि गोशाळेला नोटीस देऊन सदर जनावर आम्ही शेतकऱ्याच्या ताब्यात दिलेले आहेत। आता जो गुन्हा दाखल झाला शेतकऱ्यांचा तो मागे घेणार आहे का? तपासांती निष्पन्न करून योग्य ती कारवाई करू आम्ही। आता जे तपास तुमचा झाला ते शेतकऱ्याचे बैल असं झाले, शेतकऱ्याचे बैल आहेत असं निष्पन्न झाले, त्यामुळे त्यांच्या ताब्यात देत आहोत आम्ही। एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्याची जी बैल आहेत ते आता त्यांना ताब्यात दिलेला आहे। झी 24 तास ते सकाळपासून याचा पाठपुरावा केला होता, आता कुठेतरी यश आले असं म्हणावं लागेल। वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर।